असल्या कारणामुळे मी आपल्या सर्वांचे नाव घेण्याची मनापासून इच्छा असताना देखील सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीच आहे की वरणगाव नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेली आहे आणि प्रचाराच्या रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सर्वच पक्ष त्याच्या परीने या ठिकाणी प्रचार करीत आहेत। आम्ही देखील आमच्या पक्षाची भूमिका निवडणुकीच्या या मैदानामध्ये कॉर्नर सभेच्या माध्यमातून किंवा प्रचार रॅलीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावरती या ठिकाणी मांडत आहे। ज्या वेळेस आम्ही लोकांच्या दारी लोकांच्या घरी मताचा जोगवा मागण्यासाठी जात आहोत तर लोकांच्या चेहऱ्यावर सीमित आश्चर्य घेतल्यानंतर लोकांना या ठिकाणी परिवर्तन हवं आहे। मी महबूब भाई आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 1995चा प्रशासकीय राजवटीचा काळ उठल्यानंतर तेव्हापासून ते आज तयार 1-1.5 वर्षाचा सरपंच सतीश नवरंगमल चंदने यांचा कालावधी सोडला म्हणजे 1.5 वर्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या ग्रामपंचायतवरची सोडली तर सातत्यानं 30 वर्षापासून ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी अबाधित राहिलेली आहे आणि सातत्याने मुक्ताई नगरचे आमदार त्या काळात म्हणजे मुक्ताई नगर म्हणजे आमचं वरणगाव मुक्ताई नगर मतदारसंघामध्ये होतं आणि त्या काळाचे आमदार देखील भारतीय जनता पक्षाचे होते, खासदार देखील भारतीय जनता पक्षाचेच या ठिकाणी प्रामुख्याने निवडून येत होते। आमदार देखील आता भुसावळ तालुक्याचे सातत्याने 20 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून येत आहे। एक 5 वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कालावधी सोडला तर मुळामध्ये सावकारे साहेब हे काही भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवरती निवडून आलेले आमदार नव्हते। सगळ्यात अगोदर त्यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती आणि निवडून आणण्यामध्ये देखील त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्याचं फार मोठ्या प्रमाणात योगदान होतं। मी पण या ठिकाणी एवढंच सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी ज्या वार्डामध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेल्या आहे त्या तुतारी या चिन्हापुढील निशाणी बटन दाबून त्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे आणि मी नगराध्यक्ष पदासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी तुमच्याकडे मताचा जोगवा मागतो। मला देखील तुतारी या निशाणी पुढील बटन दाबून जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती करतो। या ठिकाणी विरोधक येत आहेत, मोठ्या मोठ्या वल्गण्या करतायत। आम्ही जर निवडून आलो तर असं करू, आम्ही जर निवडून आलो तर तसं करू। अरे बाबांनो 30 वर्ष झाले तुम्हीच तर या ठिकाणी राज्य करताय, तरी देखील तुम्हाला आता सत्ता कशासाठी हवी आहे? आपल्या मनामध्ये आपण जर विचार केला असता तर 20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, खासदार मॅडम देखील 15 वर्ष 20 वर्ष झाले या भागाचं प्रतिनिधित्व करत आहे। आपल्या मनामध्ये जर आपण विकासाची कल्पना जरी आणली असती त्या वरणगाव आणि वरणगाव परिसराचा कायापालट झाला असता। फक्त खासदार मॅडमने वरणगावला काय दिलं तर फक्त ॲमोस्टॅम आणि मसाला बेंचेस, याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही खासदार मॅडमचं मोठं काम दाखवा आणि 5,001 रुपये बक्षीस मिळवा अशा प्रकारचं आव्हान देखील आजच्या या सभेमधून करतो। ते कदाचित सांगती नाही की स्वर्गीय सुधाकर भाऊ जावळे यांच्या नावाने आम्ही मंगल कार्यालय दिलं, पण मी त्यांना सांगेल की ताई तुम्ही स्वर्गीय सुधाकर भाऊ जावळेच्या नावाने मंगल कार्यालय निश्चित दिलं, परंतु जर आपण छोट्या छोट्या समाजाचा विचार करून
त्यांना देखील छोटे छोटे मंगल कार्यालय या ठिकाणी दिले असते तर निश्चितच ते समाज देखील तुमचे ऋणी राहिले असते. परंतु आपण या ठिकाणी प्रत्यक्षात तसं कुठलंही काम या ठिकाणी केलं नाही. आपल्या राज्यमंत्री पदाचा म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री पदाचा वरणगावला फायदा काय? तर कोरोना काळामध्ये मायबाप जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब, कोरोना काळामध्ये ज्या रेल्वेचे थांबे येथे होते ते कोरोना काळामध्ये बंद पडले. ते तांबे देखील आपण वरणगावला रेल्वेचे तांबे साधे तांबे देऊ शकत नाही. तुमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की केंद्रात भाजप, राज्यात भाजप, स्थानिक आमदार आमचा, स्थानिक खासदार आमचा, तुम्ही जर दुसऱ्याला निवडून दिलं तर निधी कसा येणार? हे तुम्हाला सरळ ना साधा प्रश्न विचारतो. तुम्ही आकाशाने काम करतात, आकाश बुद्धीने विकास करतात. या ठिकाणचा मागचा रस्ता कुठपर्यंत आणला का? या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही आहे का? तुम्ही अर्ध्यापर्यंत रस्ता आणतात, फक्त तुम्हाला या ठिकाण मताची लीड मिळाली नाही म्हणून तुम्ही तो रस्ता अर्ध्यापर्यंत आणला आणि सोडून दिला. आज का आपला विकास, आज का आपल्या विकासाचा दृष्टिकोन? मायबाप जनतेला मी एवढंच सांगेन, तुम्ही जर आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला ते येणाऱ्या काळामध्ये विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही एवढंच सांगू, जास्त मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही करणार नाही. वरणगाव शहराला मुबलक पाणी पुरवठा देण्याचा आमचा हेतू आणि उद्देश आहे. दुसरा उद्देश, वरणगावच्या ज्या भूमिगत गटारीचा प्रस्ताव या ठिकाणी पेंडिंग पडलेला आहे, सत्ता असताना देखील त्या भूमिगत गटारी या ठिकाणी बनवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या आरोग्याच्या समस्या वरणगावकरांना या ठिकाणी भेडसावतात त्या आरोग्याच्या समस्या देखील दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चौथी सगळ्यात महत्त्वाची समस्या या ठिकाणी जर कुठली असेल तर या ठिकाणची प्रमुख समस्या आमची भोगावती नदीचं जे रुंदीकरण झालेलं आहे ते देखील आम्ही खोलीकरण करून त्याला देखील सुशोभीकरण करण्याचा आमचा मानस आहे. त्याच पद्धतीनं संपूर्ण वरणगाव आणि वरणगाव परिसराचे रस्ते स्वच्छ आणि चकचकीत करण्याचा देखील आमचा हेतू आणि उद्देश आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारचे लोक येतील, मोठ्या मोठ्या गोष्टी करतील, भूलतापा देतील. हे तुम्हाला एवढंच सांगेन की तुमचा लोकनियुक्त नगराध्यक्ष तुम्हाला मालदार असावा की तुमच्यासारखी रात्री बेरात्री न पाहता तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या चुकाचुकामध्ये सहभागी होणारा सालदार असावा. याचा प्रकारचा आपण विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण विजय करावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द